मागची केस 1 2 3 गो. हाय गाईज. नमस्कार मित्रांनो. तर हा आमचा पहिला व्लॉग आहे. म्हणजे आम्ही खूप दिवसांपासून ट्राय करत होतो की आम्हाला व्लॉग बनवायचे, आम्हाला व्हिडिओज बनवायचे. 6 मंथ पासून ट्राय होतं बनवायचा. आय थिंक 1 year. 1 वर्ष होतील आपल्या लग्नाला ब्रो. 1 वर्ष होतील ना. मग 1 मिनिट, आमचं लग्न एप्रिल 2025 मध्ये झालंय आणि आता एप्रिल मार्च आहे ना आता. मला माहिती आहे, मला डेट पण आठवते, बट आता मार्च आहे ना, अजून 1 वर्षाला 1 महिना. सो येस, ऑलमोस्ट 1 year कम्प्लीट होणार आहे आणि आम्हाला खूप आधीपासून बनवायचं होतं. बट हा खूप आळशी आहे, मग याच्यामुळे हा खूप आळशी आहे, याच्यामुळेच आमचं सगळं राहत होतं. मी तिला एवढं इन्सिस्ट करतोय, म्हणजे ऑलमोस्ट आमचं लग्न झाल्यानंतर 3 महिन्यानंतर मी एवढं तिला बोलत होतो की व्लॉग चालू कर, आता तरी चालू कर. अरे मी बोलत होतो, मला बोलत होता आपल्याला कपल व्हिडिओ बनवायचा होता. येस, सो आम्ही फायनली स्टार्ट केला. येस, सो आमचा हा फर्स्ट व्लॉग आहे. तर आम्ही म्हणजे आमच्या जर्नीबद्दल किंवा आम्ही डेली रुटीनमध्ये आम्ही कसे असतो किंवा आम्ही काय काय ॲक्टिव्हिटीज करतो और आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या चॅनलमध्ये किंवा आमच्या पेजवर असणार आहेत. तर हा प्रोफेशन वाईज IT मध्ये आणि मी मेकअप आर्टिस्ट आहे. म्हणजे खूप आम्ही डिफरंट आहोत, म्हणजे आमच्यात कुठेच काही साम्य नाहीये. डिफरंट आहोत आपण, ह्युमन बिंग्सच आहोत ना दोघं. ह्युमन बिंग्स नाही, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट प्रोफेशन वाईज डिफरंट आहे करायचं. तर म्हणजे खूप लोक ऍक्च्युली मला विचारत होते, म्हणजे इंस्टाग्रामला पण, आणि खूप लोक सगळ्यांनाच वाटतं की लव्ह मॅरेज, कारण की मी प्रॉपर पुण्याचा आणि मी प्रॉपर खानदेशी आहे, म्हणजे मी आईराणी आहे प्रॉपर. सो येस, आम्ही खूप, म्हणजे ह्या बाबतीत आम्ही खूप अपोजिट आहे. बट आमचे जे विचार आहेत किंवा आमचे जे हॅबिट्स आहेत किंवा आम्ही दोघं जे आहोत, आम्ही खूप सिमिलर आहोत. म्हणजे मला जी गोष्ट आवडते ती त्यालाही आवडते. म्हणजे पण एक गोष्ट आहे की तो खूप फूडी आहे आणि माझं असं आहे की मी फूडी नाही आहे. येस, मी त्याच्यामुळे जाड झाली आहे, माझं खूप वजन वाढलंय. म्हणजे लग्नानंतर मी 8 किलो गेन केलं आणि तिने आय गेस 5 का 6 किलो गेलं. 7 किलो. 7 किलो. म्हणजे लग्न आम्हाला मानवलंय. येस, बोलतात ना लग्न मानवतो, ते झालं. हा या. तर आम्ही आता, म्हणजे आमचं असं होतं की आता स्टार्ट करू, उद्या स्टार्ट करू व्हिडिओज शूट करायला. तर मग त्यानंतर असं वाटलं की यार मी आळशी झाली की हा आळशी आहे. बट मी तर त्याला दिलेला आहे टॅग ऑलरेडी की हा आळशी आहे. येस, ॲग्री केलं. तर मग पण आज तो खूप छान दिवस होता जे आम्ही स्टार्ट केला. आज मंडे पण आहे, महादेवाचा दिवस आहे आणि मी छान मंदिरात पण जाऊन आली आहे. मी केलेली कधी सकाळी. कट नाही करायचा, मी एडिट करणार. मी एडिट कर. ओके, सो नेक्स्ट आता तू बोल काहीतरी. ABCDEFGHI. असं इकडे बघून बोलू का? ही साईड चांगली वाटतं माझी पण ही साईड छान वाटते. तर गाईज, आता आमचे कंटिन्यू व्हिडिओज येत राहतील आणि मे बी तुम्ही खूप इन्स्पायर्ड पण होणार आमच्याकडून. आम्ही ऑलरेडी इन्स्पायर्ड झालोय. म्हणजे आम्ही खूप फन वेने ह्या सगळ्या गोष्टी घेतोय आणि आम्हाला मी खूप, म्हणजे मला खूप आवडतं सोशली ऍक्टिव्ह राहायला आणि तो पण तसंच आहे. म्हणजे ज्या गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट आहे त्या गोष्टींमध्ये त्याला इंटरेस्ट असतो किंवा तो मला असं कधी खाणीतून हिरो शोधल्यासारखं सापडलं. मी खूप लकी आहे. तेच, मी खरंच जेन्युइनली लकी आहे ह्या बाबतीत. मी पण लकी. आणि म्हणजे आमचं असं होतं की यार, म्हणजे मला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी जर त्याला आवडत असतील तर वाय नॉट आपण व्हिडिओ स्टार्ट करायला. आम्ही जे राहतो किंवा आम्ही जे ॲक्टिव्हिटीज असतात आमच्या डेली किंवा डेली आम्ही अशा खूप गोष्टी काय करतो, तर मला असं वाटत होतं की ते तुमच्यापर्यंत पण पोहोचावं किंवा तुम्ही ह्या गोष्टी बघावं, तुम्हाला एंटरटेन होईल, आम्ही तुम्हाला एंटरटेन करू. म्हणजे आम्ही तर पूर्ण प्रयत्नच करू तुम्हाला एंटरटेन करायचा. मोस्टली सॅटर्डे संडे टाइम भेटतो आणि हायब्रिड वर्क असल्यामुळे 2-3 दिवस तर ऑफिसला जावंच लागतं. त्याच्यामुळे आता जातोय ऑफिसला. वर्षभर त्याला फुल्ली वर्क फ्रॉम होम होतं. आम्ही 24/7 एकाच घरात राहत होतो. शूट माझा वाईट
तर आम्ही एकाच घरात राहत होतो आणि आम्ही एकमेकांना कधीच बोर नाही झालो. म्हणजे असं खूप लोकांचं असतं की म्हणजे ऑलमोस्ट लग्नानंतर आम्ही 1 वर्ष सोबत काढलंय, इतकं सोबत की आम्ही इव्हन दूध घ्यायला पण सोबत जायचो आणि भाजी घ्यायला पण सोबत जायचो. म्हणजे कुठेही काही हिचं जरी काय काम असेल आणि माझं जरी काय काम असेल ना तरी आम्ही सोबतच कायम सोबत. मी लिटरली म्हणजे मी मेकअप आर्टिस्ट आहे जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि माझ्या ऑर्डर्स असतात, लाईक माझ्या ऑर्डर्स मुंबईलाही असतात किंवा पुण्यातही असतात. हा बिचारा माझ्यासोबत येतो ॲज अ ड्रायव्हर म्हणून. मला मजा येते, मला ना फिरायला आवडतं. करेक्ट. तर मग हा माझ्यासोबत आता बोर एवढं होतं की ही जाते ती मेकअप करायला लागली 2-3 तास तिकडेच, तेवढा टाइम लागतोच मेकअपला. मी एकटा बाहेर बसलेला असतो आणि तू असे सिरीज आणि गेम्स खेळत बसतो. काय तर या तर मग हा माझ्यासोबत येतो आणि आमचं असंच म्हणजे आम्ही कुठेच एकमेकांना सोडून जात नाही. जसं की म्हणजे मी जर माझ्या ऑर्डरसाठी हा माझ्यासोबत असतो किंवा मी भाजीपाला घ्यायला गेले तर हा माझ्यासोबत येईल किंवा मी फक्त वॉक करायला जरी गेले तरी हा माझ्यासोबत येतो. आणि म्हणजे आम्हाला खूप सवय लागली एकमेकांची. आणि पण बोर नाही म्हणजे yes. कधीच बोर नाही झालो आम्ही एकमेकांना. काय माहिती काय बट कारण माझे फ्रेंड्स पण बोलतात की यार एवढं सोबत असतं. आता तुझं वर्क फ्रॉम होम आहे तरी तुला हा, असं म्हणजे बरं त्याला मग मला शिव्या घालतात. शिव्या नाही तर मला शिव्या बायको घालतात, yes. आणि हा म्हणजे कधी कधी मला असतो, म्हणजे माझं असं असतं की मला मी टाइम या मी टाइम हवा मला पण असं नॉट डेली बट या मंथमधून 1 दिवस मला मी टाइम हवा असतो. म्हणजे मला सगळं माझ्या गोष्टी करायच्या असतात तेव्हा, म्हणजे सलॉनला जायचं असतं किंवा मंदिरात जायचं असतं. म्हणजे मी मंदिरात जाते मंडेला महादेवाच्या, म्हणजे आता माझी फ्रिक्वेन्सी खूप कमी झाली आहे. येस, बट मी लग्नाआधी जात होते कंटिन्यू. आणि मग आता लग्नानंतर म्हणजे असं नाही की मला टाईम नाही मिळत, पण म्हणजे आमचं असं झालं ना की आमचं रुटीनच ते झालं आहे की उठायचं, मग जेवण बनवायचं, मग जेवण करायचं, मग चिल करायचं, मग मूवीज बघायचे, सिरीज बघायचे, किंवा आम्ही लिटरली एवढ्या मूवीज बघून काढल्यात आम्ही वर्षभर. रोज रात्री आम्ही एकतरी मूवी बघतो. आता असं झालंय की ना नेटफ्लिक्सवर बघायला काय राहिलंय आणि ना प्राईम. खरंच आहे ते. म्हणजे मी माझं एक नवीन चॅनल पण ओपन केलं, म्हणजे माझं मेकअप रिलेटेड किंवा माझं जर्नी रिलेटेड किंवा आउटफिट्स रिलेटेड मी त्यात गोष्टी म्हणजे क्रिएट करत असते किंवा मी त्याचे व्हिडिओज बनवत असते. तर जर तुम्हालाही ते व्हिडिओज आवडले तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कुठले अजून व्हिडिओज हवे असतील तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि येस, माझं इंस्टाग्रामला पेज पण आहे, म्हणजे माझं वर्क पेज जे आहे ते मेकअप स्टोरीज बाय कीर्ती पाटील आहे. जर तुमच्या काही रिक्वायरमेंट असतील किंवा तुम्हाला ब्रायडल ऑर्डर्स द्यायच्या असतील तर त्या पण तुम्ही मला देऊ शकतात. मे बी तुम्ही फर्स्ट ब्लॉगमध्ये बोर होणार, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही नक्की ट्राय करू की खूप छान तुम्हाला एंटरटेन करायचं. येस.